पण आता CSS चालू करूया आपण. HTML आपलं झालंय, तर आजपासून CSS चालू करूया. CSS म्हणजे काय की CSS एक लँग्वेज आहे, म्हणजे CSS लँग्वेज आहे. वी कॅन यूज स्टाईल इन HTML डॉक्युमेंट. म्हणजे जे HTML आपण पेज बनवतो, मागे आपण बघितलं की HTML टॅग बनवून एक पेज बनवायचा, HTML पेज बनवायचा. आता त्या HTML ला स्टाईल स्टाईल करण्यासाठी आपल्याला CSS ची गरज असते. मग CSS आपण करतो, तर ते कसं करतो, तर ते ते CSS आपल्याला शिकायचं आहे. आपण एखाद्या HTML पेजला कसं स्टाईल करू शकतो हे आता शिकायचं आहे. त्यासाठी आपल्याला सर्व CSS काय आहे ते समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. CSS म्हणजे काय? CSS स्टँड्स फॉर कॅस्केडिंग स्टाईल शीट्स. ठीक आहे, CSS. आणि ते काय करतं, CSS डिस्क्राईब करतं की HTML एलिमेंट्सला स्टाईल करतं. म्हणजे जो HTML एलिमेंट आहे, एलिमेंट म्हणजे काय, कुठला H1 H2 div, हे सगळे जे एलिमेंट्स आहेत त्याला आपण CSS डिस्क्राईब करतो की त्याची प्रॉपर्टी आणि व्हॅल्यूने त्याला स्टाईल करतो. म्हणजे ठीक आहे, तर आपण पूर्ण लेआउट वेबसाईटचं म्हणजे पेजचं लेआउट हा CSS नेच आपण चांगलं बनवू शकतो. आणि CSS काय करतं, खूप काम वाचवतं. कारण की एक जर आपण आपल्याला एकसारखी स्टाईल 10 ठिकाणी वापरायचे, तर एकदा CSS लिहिलं तर ते फक्त क्लासेस जर ते टाकले तर त्या क्लासेसमध्ये ती स्टाईल असते. त्याच्यामुळे खूप काम वाचवतं. म्हणजे एकदाच जर केलं तर ते खूप वेळा ते आपण स्टाईल रियूज करू शकतो. त्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे परत परत ते लिहावे लागत नाही. ते 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 कळेल हळूहळू, आपल्याला पुढे पुढे गेल्यावर कळेल. म्हणजे CSS आहे त्यासाठी एक्सटर्नल स्टाईल शीट आपण वापरतोय मोस्टली. एक्सटर्नल म्हणजे काय की एका पेजमध्ये CSS फाईल वेगळी असते आणि HTML फाईल वेगळी असते, आणि ती लिंक करतो. हेडमध्ये आपण शिकलेलो की हेडमध्ये आपण CSS कॉल करतो. तर ते लिंक म्हणजे लिंक href म्हणून ते आपले CSS ची URL टाकतो आणि ती कनेक्ट करतो. हे HTML ला CSS पेज कनेक्ट करतो. CSS जे कनेक्ट करतो आणि त्याच्यामध्ये जे CSS लिहितो ते त्याला अप्लाय होतं. त्याला बोलतात एक्सटर्नल. आणि तसं ते एक HTML एक CSS पेज ते आपण सर्व ठिकाणी यूज करू शकतो. म्हणजे 100 पेजेस असतील, 200 पेजेस असतील, तर सर्वांना आपण एक CSS स्टाईल शीट आपण वापरू शकतो. हे त्यांनी डेमो दिला की 1 HTML पेज आहे, पण मल्टिपल स्टाईल. म्हणजे एका HTML पेजला त्यांनी 4-5 प्रकारे स्टाईल केलं आहे. स्टाईल 1 मध्ये हे असं असं दिसतंय, स्टाईल 2 मध्ये हे वेगळंच दिसतंय, स्टाईल 3 मध्ये अजून वेगळं, स्टाईल 4 मध्ये वेगळं, आणि नो स्टाईल मध्ये तर हे असं. हे HTML बेसिक HTML जर न CSS करता हे असं दिसतं ब्राउझर मध्ये, आणि CSS केलं तर हे असं दिसतं, स्टाईल 1 स्टाईल 2. त्यामुळे साईडला आपल्याला लेआउट प्रमाणे बनवायचं, जसं डिझायनर डिझाईन बनवतात त्या डिझाईन सारखं जर आपल्याला लेआउट बनवायचे, तर आपल्याला CSS हे खूप इम्पॉर्टंट आहे. CSS चे सर्व टॅग्स वापरून आपल्याला सम स्टाईल करायचं आहे, म्हणजे ते तसं पेज डिझाईन करायचं. आणि CSS नेच आपण सर्व मध्ये कंट्रोल करतो की ब्राउझरमध्ये कसं दिसणार, प्रत्येक वेगवेगळ्या डिव्हाइसेसमध्ये कसं दिसणार, रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट मोबाईलमध्ये कसं दिसणार, हे सर्व आपल्याला CSS आपण यूज करून करतो. CSS मध्ये खूप बोलतात ना की खूप म्हणजे स्ट्रॉंग आहे. CSS असं आहे की ते खूप म्हणजे CSS सॉल्व अ बिग प्रॉब्लेम. म्हणजे खूप मोठे प्रॉब्लेम CSS इझिली सॉल्व करतं. म्हणजे कसं की नेवर इंटेंट कंटेंट टॅग फॉर कंटेनिंग वेब पेज, HTML क्रिएटेड डिस्क्राईब कंटेंट वेब पेज लाईक. ओके, आता हे समजा H1 आहे, H1 लिहिलंय, ठीक आहे, दिस इज हेडिंग, आणि P लिहिलंय, दिस इज अ पॅराग्राफ. ठीक आहे, पण आपण काय करू शकतो की CSS ने आपण याची फॉन्ट साईज आपण कंट्रोल करू शकतो. ह्याची फॉन्ट साईज कंट्रोल करू शकतो. H1 एवढीच फॉन्ट साईज पण P ला देऊ शकतो, किंवा P एवढी फॉन्ट साईज H2 ला H1 ला देऊ शकतो. म्हणजे देऊ शकतो. म्हणजे हे सर्व आपण CSS ने करतो, आणि खूप इझिली होतं, खूप फास्ट होतं हे काम. त्यामुळे आपला टाइम खूप वाचवतं CSS, खूप आपलं काम वाचवतं. आणि त्याची फाईल असते ते आपण HTML मध्ये बघितलं की एक फाईल असते, त्याचं असतं .html, आणि CSS ची फाईल असते .css, म्हणजे स्टाईल .css, आणि HTML फाईल असेल तर index.html.
तर एक्सटेन्शन असतं CSS. एवढं लक्षात ठेवा. तर नेक्स्ट सिंटॅक्स समजून घ्या. CSS सिंटॅक्स. सिलेक्टर काय असतो? जो आपल्या HTML मध्ये जो असतो, HTML ला ज्याला आपल्याला स्टाईल करायचा तो सिलेक्टर असतो. म्हणजे H1 हा HTML मध्ये आपण लिहितो, तो CSS मध्ये H1 लिहायचा, टॅग नाही टाकायचा. आपण ते HTML मध्ये टॅग टाकतो तसं नाही, ते डिरेक्टली लिहायचा H1 आणि मग डिक्लेअर करायचं. म्हणजे त्याला जी स्टाईल आपल्याला द्यायची ते डिक्लेअर करायचं. मग त्यासाठी काय लागतं? प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू लागते. मग प्रॉपर्टी काय? कलर. मग व्हॅल्यू काय? ब्ल्यू. ठीक आहे. प्रॉपर्टी फॉन्ट साईज आणि व्हॅल्यू 12 पिक्सेल. तर हे सिलेक्टर H1 घेतला आणि त्याला प्रॉपर्टी डिक्लेअर केले, त्याला स्टाईल डिक्लेअर केली की कलर ब्ल्यू. ठीक आहे. आणि फॉन्ट साईज 12 पिक्सेल. तर हे हे असं आपण CSS मध्ये लिहितो आणि हे अप्लाय होतं. हे H1 जर आलं, H1 टॅग आला, तर जिथे जिथे H1 टॅग येईल त्याला कलर ब्ल्यू येणार आणि फॉन्ट साईज 12 पिक्सेल येणार. आपण इथे बघूया. हे बघा. आता यांनी काय केलं की स्टाईल मध्ये लिहिलंय. आता हे 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 एक्झाम्पल दिलं ते हेड मध्ये. ठीक आहे. आपण एकाच पेज मध्ये आपण लिहितो CSS. 3 प्रकारे सांगितलेले, एक इनलाईन, एक इन हेड आणि एक एक्सटर्नल. एक्सटर्नल म्हणजे वेगळं CSS असतं आणि इन हेड म्हणजे हेड मध्ये असतं. आता हे इन हेड मध्ये त्यांनी लिहिलंय, पी लिहिलंय आणि हे कर्ली ब्रॅकेट असं लिहितात. पी कर्ली ब्रॅकेट आणि परत कर्ली ब्रॅकेट क्लोज. आणि त्याच्यामध्ये मग त्याची प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू लिहितात. काय प्रॉपर्टी? कलर रेड, टेक्स्ट अलाइन, सेंटर. इथे आलाय ना. आता इथे मी कलर जर समजा ब्ल्यू केला, ब्ल्यू होणार. ठीक आहे. म्हणजे हे एका लाईन मध्ये लगेच सर्व याचे टेक्स्ट चेंज झाले. मला काय करावं लागलं का? मला कुठे जाऊन अजून काय करावं नाही लागलं. फक्त एक ब्ल्यू इथे कलर मध्ये लिहिलं की जिथे जिथे पी असेल तिकडे तिकडे सगळीकडे ब्ल्यू झाला. पी हा सिलेक्टर आहे. ठीक आहे. पी इज अ सिलेक्टर इन CSS. आणि हा असं लिहितात. हा पी आपण इथे असं पी टॅग मध्ये लिहितो HTML मध्ये, पण CSS मध्ये नॉर्मलच पी लिहितो, असं पी लिहितो. असं टॅग बी काय लिहायचं नाही. फक्त त्याचं CSS म्हणजे लिहिण्यासाठी आपण कर्ली ब्रॅकेट स्टार्ट करतो आणि क्लोज करतो आणि त्याच्यामध्ये हे असं लिहितो. आणि कसं लिहितो? समजा असं कलर लिहायचं तर कलर कोलन ब्ल्यू आणि इथे सेमी कॉलन. हे कंपल्सरी आहे, हे स्ट्रक्चर कंपल्सरी आहे. असंच लिहायचं आहे. हीच प्रॅक्टिस लावायची की कर्ली ब्रॅकेट नंतर प्रॉपर्टी येईल समजा कलर, मग कोलन व्हॅल्यू लिहायची म्हणून कोलन, मग त्याची व्हॅल्यू ब्ल्यू आणि नंतर सेमी कॉलन. म्हणजे ते एक ती प्रॉपर्टी जी म्हणजे जी आहे ते संपलं. त्याची प्रॉपर्टीची व्हॅल्यू लिहिली की एक संपलं. समजलं? सेमी कॉलन लिहिल्यानंतर मग दुसरं लिहायचं टेक्स्ट अलाइन, नंतर परत कोलन आणि नंतर सेमी कॉलन, सेंटर. समजलं? तर हे हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा. हे असंच लिहायचं कधी पण. हे हे एवढं फक्त हे समजून घ्यायचं. पी हे हे HTML मध्ये येतो सिलेक्टर आणि हे CSS आपण इथे लिहितो. नेक्स्ट. आता यांनी काय सांगितलंय? CSS सिलेक्टर्स बद्दल इन्फॉर्मेशन दिली. आता हा आपण बघितलेला आताच की आता हे काय केलंय यांनी, जस्ट तेच आहे, सेम सेम लिहिलंय. तिथे फक्त एक आयडी दिलाय. ठीक आहे. ऍट्रिब्यूट आपण बोलतो ना, तो आयडी ऍट्रिब्यूट मध्ये पॅरा 1 दिलाय. ते काय नेक्स्ट ह्याच्यात त्यांनी दिलंय त्याला. आता काय केलंय बघा, CSS मध्ये लिहिलंय आयडी लिहितो ना आपण आयडी, तेव्हा हॅश लिहिलंय. हॅश इथे इथे येतं. ठीक आहे. आणि जर पी जे HTML एलिमेंट्स आहेत म्हणजे H1 स्ट्रॉंग जे काय आहे ते सर्व कसे येतात? डिरेक्टली येतात. म्हणजे H1 H2 स्ट्रॉंग, ठीक आहे, स्पॅन, डीव हे डिरेक्टली येतात. पण जर समजा ऍट्रिब्यूट असेल, ठीक आहे, म्हणजे कोणता ऍट्रिब्यूट असेल, एक डॉट क्लास आणि डॉट आयडी, हे 2 ऍट्रिब्यूट आहेत. तर आयडी असेल तर आपण हॅश लिहितो. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे. आयडी जर असेल तर हॅश लिहितो आणि डॉट ऍट्रिब्यूट असेल, सॉरी क्लास ऍट्रिब्यूट असेल तर डॉट लिहायचं. म्हणजे क्लास असेल तर डॉट येतं आणि आयडी असेल तर हॅश येतो. आता इथे काय लिहिलंय? PID_PARA1 म्हणून इथे काय लिहिलंय? हॅश PARA1 आणि लिहिलंय टेक्स्ट अलाइन सेंटर कलर रेड. आता पहिलाच पॅराग्राफ आहे त्याला त्यांनी आयडी दिलाय
पॅरा 1 म्हणून तो पहिला ह्याला सेंटरला टेक्स्ट अलाइन सेंटर आहे आणि कलर रेड आहे. ठीक आहे, आपण याला फॉन्ट साईज जरी दिली तर आपण तो वाढेल. साईज 25 पिक्सल मोठा झाला. ठीक आहे, समजतंय. आणि अजून एक नोट हे लक्षात ठेवायचं कधी पण, की आयडी असतो ना तो कधी पण नंबरने स्टार्ट नाही करायचा. म्हणजे हा जो आयडी लिहिलाय ना, हा हा यांनी काय लिहिलंय, शेवटी नंबर लिहिलाय 1 पॅरा 1. तिथे तुम्ही किती पण लिहा, ठीक आहे, असे असे लिहा चालेल, पण असा आयडी नाही पाहिजे. असा आयडी नाही पाहिजे कधी. नंबरने कधीच चालू होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आयडी हा असंच चालू झाला पाहिजे, हे एक लक्षात ठेवायचं. आता CSS क्लास सिलेक्टर. ठीक आहे, आता आपण काय बघितलं, आयडी बघितलं, आता क्लास बघूया. इथे काय लिहिलंय H1 क्लास सेंटर. मग इथे काय लिहिलंय डॉट सेंटर. तुम्हाला सांगितलं ना आता की आयडी असेल तर हॅश येतो इथे, आणि डॉट क्लास असेल तर डॉट येतो. म्हणून क्लास सेंटर दोघांना सेंटर दिलं, आणि इथे लिहिलं टेक्स्ट अलाइन सेंटर आणि कलर रेड, म्हणून दोघांना टेक्स्ट अलाइन सेंटर आणि कलर रेड आलाय. ठीक आहे, आता अजून एक. आता तुम्ही बघा, हे काय करताय, H1 आहे. H1 हा खूप मोठा दिसतोय आणि P हा छोटा दिसतोय, पण इकडे कुठे फॉन्ट साईज आहे का, नाहीये. मग तुम्ही बोलाल की मग ती फॉन्ट साईज नाहीये, मग हा एवढा मोठा का दिसतोय? कारण की ब्राउझरचं एक CSS असतं, ओन CSS असतं ब्राउझरचं. ते ब्राउझरला सांगितलं H1, तर तो त्याच्या प्रत्येक ब्राउझरमध्ये त्या H1चं एक स्टाईल असते, त्याची एक फॉन्ट साईज असते, तर ती अप्लाय होते. जर नाही दिली, आपण जर आपल्या CSS मध्ये जर CSS नाही दिलं, तर ते ब्राउझरचं CSS अप्लाय होतं. ठीक आहे, तर त्याला पण आपण मेन्शन केलं, मग ते ब्राउझरचं अप्लाय नाही होत, मग आपलं अप्लाय होतं. प्रायोरिटी काय असते, म्हणजे आपली प्रायोरिटी असते, आपण जर CSS लिहितोय तर आपलं अप्लाय होणार. पण जर आपण नाहीच लिहिलं CSS, तर ब्राउझरचं, त्याला डिफॉल्ट बोलतात, जे डिफॉल्ट ब्राउझरचं CSS असेल ते अप्लाय होतं. आता आता मल्टिपल क्लासेस आहेत. ठीक आहे, हे बघूया आपण. मी काय केलं, पी डॉट सेंटर आणि पी डॉट लार्ज असे दोन CSS लिहिले. आता इथे काय लिहिलंय, H1 क्लास सेंटर. ठीक आहे, आणि H1 क्लोज केल्यानंतर पी क्लास सेंटर लिहिलंय, आणि इथे काय लिहिलं, पी क्लास सेंटर आणि स्पेस दिलाय आणि लिहिलंय लार्ज. आता हे कसं, ह्याच्यामध्ये दोन क्लास कॉल केले, म्हणजे इथे सेंटर पण लिहिलंय आणि लार्ज पण लिहिलंय. आणि म्हणजे कसं आहे की आता याने सेंटरला काय दिलंय, टेक्स्ट अलाइन सेंटर आणि कलर रेड, आणि ह्याने तिघांना तिघांना काय दिलंय, इथे तिघांना नाही दिलं, म्हणजे इथे लिहिलं पी पी डॉट सेंटर आणि पी डॉट लार्ज. आता नीट लक्ष द्या, इथे पी डॉट लिहिलंय ना, म्हणून ते पी लाच अप्लाय झालंय. H1 ला पण सेंटर आहे, पण H1 ला अप्लाय नाही झाला कलर रेड आणि टेक्स्ट अलाइन सेंटर, तो लेफ्टलाच आहे. का तर त्याला अप्लाय नाही झाला, का नाही झाला, कारण की आपण पर्टिक्युलर मेन्शन केलंय की पी डॉट सेंटर, म्हणून तो फक्त पी लाच अप्लाय झालाय. म्हणजे पी पी क्लास सेंटरलाच अप्लाय झालाय, H1 क्लास सेंटरला अप्लाय नाही झाला. कळलं? जर आपण असा दिला, असं डायरेक्ट सेंटर दिला आणि रन केला, तर सर्वांना अप्लाय होणार. का तर तो सर्व ठिकाणी झालं. पण हे आपण CSS ने कंट्रोल, म्हणजे आपल्याला पर्टिक्युलर एकाच पीच्या सेंटरला अप्लाय करायचं आहे, म्हणून त्यांनी काय लिहिलं, तर पी लिहिलं, म्हणून पी डॉट सेंटर. म्हणजे ते पाथ असतात ना, ते प्रॉपर म्हणजे टॅग असतात ना, HTML चे टॅग असतात, ते टॅग पकडून तुम्हाला CSS लिहायचं आहे. त्यांनी काय केलं, एलिमेंट सिलेक्टर HTML पी घेतला, त्याच्यानंतर सेंटर हा क्लास घेतला. समजलं? आता खाली काय केलंय बघा, पी डॉट लार्ज. आता पी डॉट लार्ज लिहिलंय, म्हणून काय लिहिलंय, सेंटर स्पेस लार्ज. दोन आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या पी ला दोन दिले, म्हणून काय होणार, सेंटरचा पण पी ला अप्लाय झाला, कलर रेड आणि सेंटर आलाय. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक क्लास लिहिलाय लार्ज पी ला, तर तो फॉन्ट साईज 300 पिक्सल, सॉरी 300% आहे. 300% त्याला फॉन्ट साईज दिले. म्हणजे काय,
की हा पण अप्लाय होतोय सीएसएस आणि हा पण होतोय, पण हा एकालाच होणार का, तर ह्याला आपण मेन्शन केलंय क्लास लार्जला. बघा हा लास्ट वाला लार्ज आहे, त्याची फॉन्ट साईज मोठी दिसते, याच्यापेक्षा 300 म्हणजे 3 टाइम जास्त आहे. ठीक आहे, तर हे समजलं की पर्टिक्युलर एलिमेंटला पण आपण असं जर लिहिलं पी डॉट लार्ज, तर पर्टिक्युलर एलिमेंट, पर्टिक्युलर त्या सिलेक्टर असतो त्यालाच ते होतं आपल्या. आणि जर हे असं लिहिलं तर ते ग्लोबली सगळ्यांना अप्लाय होतं. कारण की सीएसएस हे सोपं आहे, पण सीएसएस मध्ये कसं असतं की आपण वेबसाईट्स बनवतो तर खूप सारे क्लासेस असतात आणि कॉमन क्लासेस वापरायचे असतात. म्हणजे आपल्याला कसं कंट्रोल करायचं असतं, कॉमन क्लासेस पण वापरायचे असतात आणि असे क्लासेस पण, असं पण सीएसएस लिहायचं असतं की कॉमन क्लासेस वापरून पण पर्टिक्युलर एखाद्या ह्याला सेक्शनला वेगळं सीएसएस द्यायचं असेल तरी त्याला असं यांनी कसं लार्ज म्हणून एक वेगळा एक दिलाय क्लास, म्हणजे कॉमनचं पण सीएसएस अप्लाय होत आहे आणि एक्स्ट्रा लार्जचं सीएसएस त्याला अप्लाय केलंय. कळलं? नाहीतर मग काही जण काय करतात की फक्त लार्ज लिहितात आणि लार्ज मध्ये माझ्या 2 लाईन ऍड करतात, टेक्स्ट अलाइन सेंटर कलर रेड. काही गरज नाही, आपण फक्त क्लास सेंटर लिहिला म्हणजे ते ऑलरेडी ते सीएसएस अप्लाय होत आहे. आणि लार्ज म्हणून त्याला फॉन्ट साईज फक्त आपल्याला इन्क्रीज करायचे म्हणून लार्जला फक्त फॉन्ट साईज लिहिली. त्याच्यामुळे काय होतंय की सीएसएसचं जे आपण लिहितो ते कमी होतं, म्हणजे सीएसएस ची साईज पण कमी असावी जास्त. म्हणजे आहे सीएसएस म्हणून प्रत्येक वेळा ते लिहित नाही बसायचं फॉन्ट साईज फॅमिली. एकाच बॉडीला जर आपण फॉन्ट फॅमिली दिली तर ती सर्वांना अप्लाय होते, आणि ज्याला वेगळी पाहिजे त्याला आपण वेगळी दिली तर ते वेगळी प्रत्येकाला म्हणजे वेगळं देऊ शकतो. जेव्हा आपल्याला पाहिजे त्याला आपण वेगळी देऊ शकतो, पण जर कॉमन पाहिजे तर बॉडीला देऊन टाकायची. प्रत्येक डिव आणि ह्याला देत नाही बसायचं फॉन्ट साईज हे ते सर्व. समजलं? त्यामुळे कंट्रोल कसा करायचा ते आपल्याला शिकायचंय. आता नेक्स्ट बघूया. ह्याच्यामध्ये पण सेम की क्लासेस पण नंबरने स्टार्ट नाही करायचे. क्लासेस आपण जेव्हा मेन्शन करतो, आयडी जेव्हा आपण मेन्शन करतो तेव्हा नंबर वापरायचा नाही. आता हे युनिव्हर्सल सिलेक्टर, ह्याचा अर्थ काय माहितीये का? हे स्टार लिहितो आणि त्याला लिहितो की टेक्स्ट अलाइन सेंटर आणि कलर ब्ल्यू. हे सगळ्यांनाच अप्लाय होतं. इथे बघा, इथे सगळ्यांनाच अप्लाय होतं. का सगळ्यांना अप्लाय होतं? कारण की याचा अर्थ युनिव्हर्स आहे, म्हणजे हे सर्वांना अप्लाय होतं. स्टारचा अर्थ म्हणजे मी तुम्हाला आताच एक एक्झाम्पल दिलं ना, की जर H1 असेल आणि H1 ला जर समजा फॉन्ट साईज दिली नाही, दिली नाही तरी तो मोठा का दिसतो, का तर ते ब्राउझरचं डिफॉल्ट जे असतं, ब्राउझरचे डिफॉल्ट सीएसएस अप्लाय करतात. पण ह्याला एक रिसेट सीएसएस पण बोलतात. रिसेट म्हणजे काय, की जर आपण हे स्टार दिलं आणि इथे फॉन्ट साईज सर्वांना मी दिली, फॉन्ट साईज दिली एक, किंवा पॅडिंग झिरो आणि मार्जिन झिरो दिला, तर प्रत्येकाची पॅडिंग आणि मार्जिन झिरो होऊन जाते, निघून जाते प्रत्येकाची. त्याला बोलतात की रिसेट. आपण ते ब्राउझरचे अप्लायच करत नाही. इन केस एखाद्याची ब्राउझरची सीएसएस अप्लाय होत असेल तर ह्या स्टारमुळे सर्वांची आपण काढू शकतो सीएसएस. म्हणजे जो बोलतो ना की सीएसएस कंट्रोल, आपल्या पेजमध्ये कंट्रोल येण्यासाठी आपण पहिलं जे जे अप्लाय होत आहे दुसऱ्या ब्राउझरचं, आपण आपली वेबसाईट एका ब्राउझरमध्ये बघत नाही, खूप सारे ब्राउझर्स असतात त्याच्यामध्ये बघतात. त्याचं म्हणजे प्रत्येक ब्राउझरचं सेम स्टायलिंग नसतं, थोडंसं इकडे तिकडे असतं. म्हणजे की कुठे पॅडिंग टॉप बॉटम थोडंसं नॉर्मल डिफरन्स असतात. म्हणजे त्याच्यावर डिपेंड नाही राहायचं, आपण आपल्या सीएसएस वर डिपेंड राहायचं. आपल्याला स्पेस किती पाहिजे, खाली बॉटम 10 पाहिजे तर 10 पिक्सेलच आपण द्यायचा तो स्पेस. आपण ब्राउझर 10 घेतो डिफॉल्ट म्हणून आपण 10 वर राहिलो, पण एखादा ब्राउझर 11 घेत असेल समजा, ठीक आहे, तरी 1 किंवा 12 घेत असेल तरी मग तो त्या पर्टिक्युलर ब्राउझरमध्ये मग तो जास्त एक्स्ट्रा स्पेस दिसणार. म्हणजे आपण डिपेंड ब्राउझरवर राहायचं नाही, आपण जे काय सीएसएस लिहितो ते आपण लिहायचं आणि आपला कंट्रोल पाहिजे, आपल्या पेज लेआउटवर आपला कंट्रोल पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे हे स्टार म्हणजे याला रिसेट सीएसएस पण बोलतात, आणि ग्लोबल म्हणजे स्टार म्हणून लिहिलं तर पूर्ण वेबसाईटमध्ये ते अप्लाय होणार. कुठे पण कोणताही टॅग घ्या, इकडे इकडे काही लिहा टॅग, स्ट्रॉंग, इटॅलिक, विटॅलिक, त्याला सगळ्यांना अप्लाय होणार आहे. ठीक आहे, त्याला बोलतात युनिव्हर्सल, म्हणजे की तो सर्व सर्व ह्याला चालतो, सर्व HTML एलिमेंट्सला चालतो. आता ग्रुपिंग,
आता बघा, आता काय ह्यांनी काय केलं की इथे क्लासेस घेतलेत खाली, काय लिहिलंय H1 घेतला, H2 घेतला आणि P घेतला. आता CSS सगळ्यांना सेम आहे, समजा सर्वांना टेक्स्ट सेंटर करायचं आहे आणि कलर रेड करायचं. तर आपण काय करणार, हे प्रत्येक वेगवेगळे क्लास नाही लिहित बसणं, वेगवेगळ्या CSS नाही लिहिणार, म्हणजे असं नाही लिहिणार. असं समजा हे असं, जो नवीन शिकला तो काय करेल, असंच लिहिल H1, इथे H2 टाकेल, P टाकेल. म्हणजे हे काम तर सेम करतंय, हे बघा, काही चेंज नाही, काम सेम करतंय. पण काय झालं, एवढ्या लाईन वाढल्या ना, जर आपल्याला हे सर्व कमी करायचं आहे तर इथे सरळ कॉमा घ्यायचं, कॉमा टाकायचा, इथे H2, परत कॉमा, इथे P, आणि हे डिलीट करून टाकायचं. म्हणजे काय होतं की मल्टिपल आपण एलिमेंट असतील किंवा क्लासेस असतील, जे काय असेल ते इथे लिहायचं, असं लिहायचं, कॉमा करून वेगवेगळं आपण ऍड करू शकतो. आणि हे हे CSS अप्लाय होतं. हे कधी वापरतो आपण, कॉमन CSS. कॉमन म्हणजे काय की असे तुम्ही 10-12, 20-25 तुम्ही वापरलेत, म्हणजे की क्लासेस वापरलेत किंवा हे असे H1 H2 वापरलेत, तर त्याला प्रत्येकाला CSS सेम आहे. सगळ्यांना तुम्हाला वाटतं की कलर, एक कलर त्यांना ह्या पर्टिक्युलर ह्यांना कलर ब्ल्यू द्यायचा आहे आणि फॉन्ट साईज थोडी मोठी करायची, तर तुम्ही प्रत्येक वेळा ते लिहित बसायची गरज नाही. तुम्ही असं हे कराल, H1 लिहाल, कॉमा लिहाल, H2 लिहाल, कॉमा, P, कॉमा, स्ट्रॉंग, काय असेल ते असं लिहायचं, आणि ते जे काही CSS आहे 2-3 लाईनची ती लिहायची, म्हणजे ती सर्व ह्याला अप्लाय होणार. याला म्हणतात कॉमन CSS, म्हणजे एक CSS जी सर्वांना अप्लाय झाली पाहिजे. तर त्यासाठी हे आपण असं वापरतो. आता नेक्स्ट जाऊ आपण. हे CSS सिंपल सिलेक्टर आहेत. सिलेक्टर ID असेल तर असं लिहितात, फर्स्ट नेम हॅश लिहितात, एक्झाम्पल, आणि फर्स्ट नेम लिहितात, म्हणजे जो काय असेल तो ID. ठीक आहे, मग तो आपल्या HTML मध्ये कसा असेल, ID म्हणून लिहिला असेल, आणि क्लास असेल तर डॉट लिहितात. तो आपल्या इथे कसा लिहितात, म्हणजे HTML मध्ये कसं लिहितात, क्लास इंट्रो, आणि P डॉट, एलिमेंट CSS, म्हणजे हे पर्टिक्युलर पी ला वेगळा क्लास दिला म्हणून काय लिहिलं, पी मध्ये लिहितात, पी ला ऍट्रिब्यूट ऍड करतात क्लास म्हणून, आणि इंट्रो लिहितात. आता स्टार म्हणजे सिलेक्ट, म्हणजे सर्व ऑल ऑल एलिमेंट्सला ते अप्लाय होतं. आणि एलिमेंट्स म्हणजे हे पी, आपले जे एलिमेंट्स असतील, P, H1 H2 जे काय असतील ते. ठीक आहे, म्हणजे सर्व पी ला अप्लाय होणार. असं पी लिहिला ना की वेबसाईटमध्ये जेवढे पण पेजेस मध्ये पी येतात सर्वांना अप्लाय होतं. म्हणजे डिव आणि पी हे पण सेम, जर डिव आणि पी, जेवढे पण डिव असतील आणि जेवढे पण पी असतील तर सर्वांना अप्लाय होणार. ठीक आहे, नेक्स्ट जाऊया. हे आपण बोलल्याप्रमाणे 3 प्रकार असतात CSS चे. एक असतो एक्सटर्नल, एक असतो इंटरनल, आणि एक असतो इनलाईन. एक्सटर्नल म्हणजे काय की एक, समजा 10 HTML पेजेस तुम्ही बनवले, तर 10 HTML पेजेसला स्टाईल करण्यासाठी आपण एकच 10 HTML पेजचं मोस्टली सर्वांना स्ट्रक्चर सेम आहे, त्यामुळे काय करायची, एकच CSS फाईल बनवायची, त्याचं नाव असेल style.css, आणि ती प्रत्येक 10 पेजमध्ये हेडमध्ये आपण लिंक करायची. ठीक आहे, त्याला बोलतात, म्हणजे एक वेगळी फाईल असते आणि ती प्रत्येक पेजेसमध्ये कॉल केली जाते, त्याला बोलतात एक्सटर्नल CSS. आता इंटरनल, इंटरनल म्हणजे काय, एक पेज आपण बनवतोय आणि त्या पेजमध्ये आपण आता हे रेफरन्स पण बघतोय, हे HTML पेज, त्याच्यामध्ये बघा हेडमध्येच हे लिहितात, असं स्टाईल टॅग टाकतात आणि इथे स्टाईल क्लोज करतात आणि इथे लिहितात. ते झालं इंटरनल, म्हणजे इन हेडमध्ये लिहितात, त्याला बोलतात इंटरनल. आणि इन लाईन म्हणजे काय की ह्या एका टॅग मध्ये लिहितात, इथेच इथेच CSS स्टाईल असं टाकतात, असं स्टाईल लिहितात, कलर ब्ल्यू, आता तो ब्ल्यूच आहे म्हणून ब्ल्यू दिसेल, कलर रेड द्या आपण. आता बघा. आता इथे काय दिलंय, इथे स्टारला कलर ब्ल्यू दिलाय, पण आपण इनलाईन, जर इनलाईनला कलर रेड दिलाय तर रेड आला. का रेड आला, का तर प्रायोरिटी जी असते ना, प्रायोरिटी, ती सर्वात फर्स्ट प्रायोरिटी असते
सर्वात फर्स्ट प्रायोरिटी असते ती इनलाईनला असते. ठीक आहे. नंतर असते ह्याला इंटरनलला असते आणि नंतर असते एक्सटर्नलला. प्रायोरिटी समजला की हे जर हे नसेल, इथे सीएसएस नसेल तर हे अप्लाय होणार, आणि इथे नसेल तर मग ते वर जे एक्सटर्नल आहे ते अप्लाय होणार. हे बघा, एक्सटर्नल असेल तर हे असं कॉल करावं लागतं, लिंक रिलेशन जे काय स्टाईल शीट, आणि हे एच मध्ये जिथे फाईल असेल तिथे माय स्टाईल डॉट सी एस एस असं बनवून एक्सटर्नलमध्ये कॉल करतो आपण. हे सी एस एस फाईल अशी वेगळी असते. आणि अजून एक, आपण हे स्पेस आता हे देतो ना, हे बघा एक मार्जिन लेफ्ट दिलंय नाही, तर हे स्पेस द्यायचे नाही तिथे. इथे बघा हे नोटमध्ये दिलंय त्याने की 20 स्पेस पी एक्स असं नाही लिहायचं, असं लिहायचं 20 पी एक्स. स्पेस जास्त देत नाही बसायचे. म्हणजे मार्जिन एक कोलन, इथे कोलन आहे तर तो पण लगेच द्यायचा, त्याच्यानंतर स्पेस ठीक आहे, त्याच्यानंतर हे सेमी कॉलनला पण स्पेस नाही द्यायचा, लगेच तिथल्या तिथे लगेच संपवायचं. हे नीट बघा हे कसं आहे. इथे स्पेस ठीक आहे, एक एक स्पेस ठीक आहे, पण याच्यानंतर कुठे स्पेस नाहीये. हे 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 नीट बघायचं, आणि हे असं असंच असं आपण फॉलो करायचं. इंटरनल म्हणजे काय की हेड मध्ये आपण लिहितो, त्याला इंटरनल बोलतात. एका त्या पेज पुरतच अप्लाय होतं मग ते. आणि इनलाईन म्हणजे हे आपण आता लिहिलं एका टॅग मध्ये आपण असं लिहितो, पर्टिक्युलर एलिमेंट मध्ये लिहितो आणि त्याला ते अप्लाय होतं. मग मल्टिपल स्टाईल शीट्स, मल्टिपल स्टाईल शीट्स पण असतात हा. म्हणजे की असं नाही की एकच एक एक पेज मध्ये एकच स्टाईल शीट असं काय नसतं. तुम्ही अशा 4-5 पण स्टाईल शीट्स बनवू शकतो आपण. ते बघूया आपण. आता हे बघूया. आता इथे काय लिहिलंय, कलर ऑरेंज, आणि हे माय स्टाईल कॉल केलंय. माय स्टाईल मध्ये काय लिहिलंय त्यांनी, इथे माय स्टाईल बघूया आपण. इथे मरून लिहिलंय, ठीक आहे, आणि इथे इथे मरून कलर लिहिलाय, आणि मार्जिन 40 पिक्सल दिले. हे मार्जिन 40 पिक्सल इथे अप्लाय झाली आणि कलर मारून आला, आणि इथे कलर ऑरेंज आहे. तो अप्लाय कुठला होतं, स्टाईल शीट्स मधला अप्लाय होतं. समजलं का का स्टाईल शीट्स मधला अप्लाय होतं, कारण की ही पहिली स्टाईल अप्लाय होते, आणि त्याच्यानंतर ही खाली लिहिली आहे ना ती अप्लाय होते. आता जर समजा मी ही, आता बघा आता कोणतं अप्लाय होतं, हे हे अप्लाय होतं. म्हणजे तुम्हाला प्रायोरिटी समजते सीएसएस ची. म्हणजे कसं आहे की पेजमध्ये हे पहिलं अप्लाय होणार, हे पहिलं कॉल होणार. जे सीएसएस असतं पहिले हे कॉल होणार, आणि त्याच्यानंतर हे कॉल होणार. जे लास्टला कॉल होतं म्हणजे जे ते अप्लाय होतं. ठीक आहे, त्याच्यावर पण सोल्युशन्स आहेत आपल्याकडे, ते हळूहळू आपले पुढे येतील. पण हे लक्षात ठेवा की स्टाईल शीट्स पहिलं लिहिलं तर मग स्टाईल शीट्स मधला जो कलर आहे मरून, तो अप्लाय नाही झाला, आणि हा स्टाईल मधला अप्लाय झाला. त्यामुळे मल्टिपल सी एस एस जर असेल तर हे आपल्याला जे बघायचं आहे की कोणती सी एस एस पहिली अप्लाय होते, कोणती दुसरी येते. त्यानुसार आपल्याला चेक करावं, म्हणजे आपल्याला सेट करायचं असतं की नाही नाही, ही सी एस एस इम्पॉर्टंट आहे तर मग ही खालीच आली पाहिजे. मग ही जर समजा सेकंड प्रायोरिटी तर त्याच्या वर आली पाहिजे. तर तसं तसं आपल्याला सी एस एस कॉल करताना लक्षात ठेवायचं. ठीक आहे, नेक्स्ट जाऊया. कमेंट. कमेंट म्हणजे आपण ते बघितलेलं, ह्याच्यामध्ये पण HTML मध्ये पण कमेंट होते, आणि ह्याच्यामध्ये पण कमेंट आहे. हे बघा, हे असं कमेंट आपण लिहू शकतो. ह्याच्यामध्ये कमेंट करायचं काय काय की असे एक स्लॅश मारायचं, आणि असं स्टार, आणि त्याच्यामध्ये लिहायचं नंतर स्टार आणि स्लॅश. असं केलं तर मग त्याच्यामध्ये हे हे दिस इज सिंगल लाईन कमेंट, हे असे आपण कमेंट देऊ शकतो. कमेंट कायसाठी वापरतो की 2-3 ऑप्शन्स आहेत. की एक पर्टिक्युलर सेक्शन्स असेल, समजा हेडची आपण सीएसएस करतोय,
तर आपण लिहू शकतो की हेड स्टार्ट आणि हेड एंड असं काहीतरी आपण लिहू शकतो. तर मग ते आपल्याला समजतं की हा हेड ह्या सेक्शनचे सीएसएस इथेच आहे, परत फुटरचे सीएसएस इथेच आहे. ते आपल्या इन्फॉर्मेशनसाठी पण असेल आणि अजून एक कशासाठी आहे की जे लिहिलेलं सीएसएस आहे ते जर आपल्याला कमेंट करायचं असेल, म्हणजे आता उदाहरणार्थ हे सीएसएस आहे, ही झाली कमेंट, एक लाईन कमेंट. आता ही कमेंट आपल्याला ह्या जे सीएसएस आहे ते कमेंट करायचं, तर मग मी काय करेल, मी हे कट करेल, मी इथे पेस्ट करेल. हे जे सीएसएस लिहिले त्याला कमेंट झाले आणि आता इथे रेड दिसतंय ना, कलर रेड. आता मी कमेंट केलंय, कमेंट केलंय तर ते अप्लाय नाही होत. समजलं, सीएसएस मध्ये आहे पण अप्लाय का नाही होत, का तर कमेंट केलंय. हे बघा, हे ब्लॅकच दिसतंय. जर मी कमेंट परत काढतोय तर रेड दिसतंय. तर ह्यासाठी कमेंट्स वापरतात. आता आपण पुढे जाऊया. कलर्स, जे कलर्स आपण शिकलेलो तेच कलर्स आहेत. कलर्स व्हॅल्यू लिहायचे आहेत, म्हणजे कलर नेम लिहिले तर कलर नेम येतात. म्हणजे कलर मध्ये आपण लिहितो कलर टोमॅटो, टोमॅटो कलर, ऑरेंज कलर. ठीक आहे, तर हे सर्व कलर नेम लिहिल तसं येतात. हे झालं एक कलर नेम ऑप्शन. त्याच्यानंतर कोणता ऑप्शन आहे, आरजीबी. आरजीबी म्हणजे काय, जर आपण बघितलेलं की हे असं आरजीबी मध्ये असं लिहितात. ते हे असं कलर लिहितो आणि हे असं आरजीबी टू असं ब्रॅकेटमध्ये 255 कॉमा 0,0 आणि हे असं आपण आरजीबी मध्ये लिहितो. ठीक आहे. हेक्स व्हॅल्यू हे अशी हेक्स व्हॅल्यू मध्ये असं लिहितो, #000 म्हणजे ब्लॅक. म्हणजे हे 6 असतात, 0,0,0,0,0. ठीक आहे, असे जर हे 6 कॉमन असतील ना तर ते 3 लिहिले तरी चालतात, म्हणजे 3 0 लिहिले तरी चालतात. तेच ते कलर कॉल होतात. पण सेम असेल तर एच एस एल पण तेच आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू आपण हे आरजीबी सारखं आहे, आरजीबी पर्सेंटेज मध्ये आपण पाहिजे ते कलर घेऊ शकतो. हे झालंय म्हणून मी फास्ट जातोय. आता बॅकग्राऊंड कलर. आता बॅकग्राऊंड म्हणजे काय, सीएसएस मध्ये कसं असतं की हे बॅकग्राऊंड आहे, हे जे दिसतंय हॅलो वर्ल्ड वर्ल्डच्या मागे एक बॅकग्राऊंड काय येत आहे, लाईट ब्ल्यू. तर तो लाईट ब्ल्यू बॅकग्राऊंड झाला. दोन दोन असतात, एक फोरग्राऊंड मध्ये जे तुम्हाला हे दिसतंय हॅलो वर्ल्ड दिसतंय ते वर आहे, आणि त्याच्या मागे अजून एक आहे. ठीक आहे, सेक्शन, म्हणजे त्या बॅकग्राऊंड त्याला बोलतात बॅकग्राऊंड. आता तो बॅकग्राऊंड आपण चेंज करू शकतो. ब्ल्यू केला, लाईट केलाय ना, आपण ब्ल्यू करूया, ब्ल्यू झाला. ठीक आहे, तर हे बॅकग्राऊंड कलर. त्यासाठी बॅकग्राऊंडच्या प्रॉपर्टी किती आहे ते बघा. एक कलर आहे, बॅकग्राऊंड इमेज आहे, बॅकग्राऊंड रिपीट आहे, बॅकग्राऊंड अटॅचमेंट आहे, बॅकग्राऊंड पोझिशन. ठीक आहे, तर ते कसे वापरायचे आपण बघूया. कलर वापरायचं तर लिहायचं बॅकग्राऊंड कलर. ठीक आहे, आता आपल्याला प्रॉपर्टीज समजायच्या आहेत. जे आता स्ट्रक्चर आपण सीएसएसचं बघितलं कसं लिहितो, आता प्रॉपर्टीज समजून घ्यायच्या आहेत की आपल्याला एक्स्ट्रा काय काय सीएसएस लिहायचं आहे, तर आपल्याला प्रॉपर्टी समजून घ्यायची. बॅकग्राऊंड कलर असं लिहितं, बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड डॅश कलर. ठीक आहे, लाईट ब्ल्यू, येल्लो, जे काय ते हे वेगवेगळे कलर येतात. बॅकग्राऊंड कलर असे दिसतात. आता ओपॅसिटी. ओपॅसिटी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आता काय दिलंय याने, ड्यू डॉट फर्स्ट ओपॅसिटी 0.1. इथे त्यांनी एचटीएमएल मध्ये लिहिलंय ड्यू क्लास फर्स्ट, ड्यू क्लास सेकंड, ड्यू क्लास थर्ड. ठीक आहे, आता काय लिहिलंय, ड्यू क्लास फर्स्टला लिहिलंय 0.1 ओपॅसिटी, आणि सेकंडला दिलंय ओपॅसिटी 0.3, आणि थर्डला दिलंय 0.6. आता 6 वाली जी दिसते ती अशी दिसते थोडीशी. ही डिफॉल्ट, म्हणजे जे बॅकग्राऊंड कलर ग्रीन आहे, तर बॅकग्राऊंड कलर ग्रीनची 6 म्हणजे 60, म्हणजे 60%, म्हणजे कसं आहे की कमी, म्हणजे 100%, हे 100% झालं हा कलर. त्याचा कमी म्हणजे 60%. 0 म्हणजे काय, काहीच नाही, दिसणारच नाही एकदम.
आणि हा 50% त्याचा म्हणजे ओपॅसिटी म्हणजे ट्रान्सपरंट बोलतो ना आपण जरा तसा. तर तसा कलर आपल्याला तसा आपल्याला जर शो करायचा आहे तर 0.6 केलं म्हणजे हा कलर थोडा हे होणार, ट्रान्सपरंट दिसणार. ठीक आहे. 0.3 ला अजून थोडा दिसणार आणि 0.1 ला बघा असा दिसतच नाही, म्हणजे नॉर्मल एकदम आहे काहीतरी असं दिसतंय. तर हे असं आपल्याला शो करायचं असेल तर आपण हे ओपॅसिटी यूज करतो. ते कशासाठी करतो ते ते आपल्याला एक आल्यावर समजेल की अशा ट्रान्सपरंट असतात म्हणजे हे बघा हे असं असं अशी ओपॅसिटी दिसते. ओपॅसिटी चांगली ही RGB ने होते बघा. आता आपण इथे काय लिहिलंय, हे ओपॅसिटी हे एक CSS प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. ही प्रॉपर्टीने 0.3 दिलं तर हे एवढं क्लिअर दिसत नाही. मी तुम्हाला एकदा मागे सांगितलेलं HTMLच्या वेळी की आपण ओपॅसिटी ट्रान्सपरन्सी ही RGB ने कंट्रोल करतो कारण की ती ऍक्युरेट दिसते. आता ही ही ओपॅसिटी आणि ही ओपॅसिटी कशी दिसते, ही ही नीट दिसत नाही. ही ओपॅसिटी एकदम चांगली दिसते. कळलं? तर ती कशी करायची ते आपण बघूया. तर तिथे काय लिहिलेलं, ओपॅसिटी एक वेगळी प्रॉपर्टी लिहिलेली आहे. पण यांनी काय केलंय, बॅकग्राऊंड कलरसाठी बघ आपण आपण बघितलेलं की RGB घेतो. बॅकग्राऊंड कलर आहे हा RGB 01280. आणि इथे काय लिहिलंय RGB ए ए ए फॉर अल्फा म्हणजे हे ओपॅसिटी जो आहे ते ए ए लिहिलं आणि इथे लिहिलं 0, हे सेम व्हॅल्यू लिहिली RGBची 01280 आणि 0.1. तर फर्स्टला बघा 0.1 ओपॅसिटी अशी दिसते. आणि बॅकग्राऊंड कलर हा जो कलर आहे ना एकदम प्रॉपर दिसतो म्हणजे तो. एक मिनिट, हे 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 HTML आहे. हे बघा इथे कसं दिसतंय, ह्या 10%ला ओपॅसिटी नाही आली, ह्या बॅकग्राऊंडलाच आली, म्हणजे ते प्रॉपर दिसतंय. पण इथे इथे टेक्स्टच दिसत नाही. का नाही दिसत? कारण की तिथे सर्वांना ओपॅसिटी अप्लाय झाली, या टेक्स्टला पण झाली, मग तो टेक्स्टच दिसत नाही. त्यामुळे जी अशी ओपॅसिटी वापरायची असेल ना ती RGB कलरने वापरतात. ही क्लिअर दिसते, एकदम क्लीन दिसतंय. हे असं काय वाटत नाही, हे कसं तरीच वाटतंय, हे रिडेबलच नाही. पण हे एकदम क्लिअर आहे. हे रिझल्ट विथ RGB आहे, त्यामुळे RGB व्हॅल्यू वापरतात. आता नेक्स्ट बॅकग्राऊंड इमेज. बॅकग्राऊंड इमेज म्हणजे हे पेजला बॅकग्राऊंड इमेज वापरले, हा जो सेक्शन आहे बॉडीला बॅकग्राऊंड इमेज वापरले. आता बॅकग्राऊंड इमेज कॉल कशी करायची, आपण HTML मध्ये कसं कॉल करायचो, इन्सर्ट इमेज वापरायचो इमेज टॅग मध्ये. आता इथे काय बॅकग्राऊंड इमेज वापरण्यासाठी इन्सर्ट नाही आहे, इकडे बॅकग्राऊंड डॅश इमेज लिहितात आणि URL लिहितात, URL. ठीक आहे. आणि असं ब्रॅकेटमध्ये लिहितात, ते इमेजचं नाव लिहितात. म्हणजे ते पण पाथ आणि ॲब्सोल्यूट पाथ जे आहेत ना ते सेम, तेच लॉजिक आहे इथे पण. म्हणजे जर समजा ही पेपर डॉट झिप आहे तर ती त्या CSSच्याच बाहेर आहे ती इमेज, म्हणून ती पेपर डॉट झिप इमेज कॉल होते. जर ते फोल्डरमध्ये असेल, जे सेम लॉजिक तिकडे आपण वापरायचो ते सेम लॉजिक इकडे वापरायचं आणि हे तशी इमेज तिथे ठेवायची. मग बॅकग्राऊंड इमेज URL हे स्ट्रक्चर नीट समजून घ्यायचं, हे असं स्ट्रक्चरमध्ये लिहितात बॅकग्राऊंड इमेज. ठीक आहे. आता बॅकग्राऊंड इमेज लिहिला आपण. एक वेगळी इमेज वापरली आम्ही. ठीक आहे. आता पेपर इमेज आहे, बॅकग्राऊंड इमेज समजला. आता नेक्स्ट बॅकग्राऊंड रिपीट. आता रिपीटचं का असतं ते आपण समजून घेऊया. आपण बॅकग्राऊंड इमेज वापरली आणि बॅकग्राऊंड इमेज वापरली, पण हे एवढी छोटीशी इमेज आहे. इमेजचे प्रकार असतात, एक छोटी इमेज आहे आपली वेबसाईटमध्ये आपण वापरतोय, तर हे ग्रेडियंट इमेज आहे. ग्रेडियंट कलर आहे, म्हणजे वेगवेगळे असे कलर खालीवर शेड आहेत त्या. तर ते ग्रेडियंट इमेज आहे, तर ती इमेज अशी बघाल तर ती हॉरिझॉन्टल इमेज आहे, म्हणजे अशी लेफ्ट टू राईट आहे इमेज. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे ती काय होते, आणि ती हाईट कमी आहे, म्हणजे हाईट एक अराउंड असेल, हॅलो वर्ल्ड संपेल तेवढीच आहे, त्यापेक्षा थोडीशी आहे. तर ही आपण इथे काय लिहिले, फक्त बॅकग्राऊंड इमेज लिहिले म्हणून ती अप्लाय होते इमेज सगळीकडे. मग तशी ती झाली की मग ती संपली की परत खाली दिसते, मग परत खाली दिसते. त्यामुळे ती कशी ती असे पॅच पॅच वाटत आहे. आता ह्याला आपल्याला कंट्रोल कसं करायचं आहे, तर त्यासाठी ती प्रॉपर्टी आहे बॅकग्राऊंड रिपीट.
बॅकग्राऊंड रिपीट नो रिपीट. ही एवढी इमेज आहे, छोटीशी इमेज आहे. बॅकग्राऊंड रिपीट नो केली तर एवढीच दिसते. आता आपण काय करू की बॅकग्राऊंड रिपीट करावीच लागेल. अशी छोटी इमेज आहे तर बॅकग्राऊंड रिपीट आपल्याला करावीच लागेल. मग कशी करायची? एक्स ऍक्सेस आणि वाय ऍक्सेस. मग काय करायचं? सरळ बॅकग्राऊंड रिपीट लिहायचं. मग रिपीट आर ई रिपीट एक्स. रिपीट एक्स म्हणजे अशी एक्स ऍक्सेस असतो ना आपला, एक्स आणि वाय ऍक्सेस, तसं एक्स ऍक्सेस मध्ये ती रिपीट झाली, अशी हॉरिझॉन्टल रिपीट झाली. समजलं? मी जर वाय केली तर काय होणार? मग वाय मध्ये रिपीट होणार, अशी रिपीट होणार. पण तशी इमेज पाहिजे. मग वाय साठी इमेज पाहिजे. मग आपल्याला वाय नाही वापरायची, मग आपल्याला एक्सच, ही इमेज एक्स साठी बरोबर आहे. म्हणून एक्स. समजलं? रिपीट एक्स. ठीक आहे. नो रिपीट म्हणजे ती तेवढीच इमेज दिसणार आहे. तर आता नो रिपीट का वापरायची? अशी एक आता ही इमेज आहे, आणि ही जर ही काय करायची, एवढीच दाखवायची, मग नो रिपीट. मग रिपीट नको, एकच आम्हाला दिसू दे, म्हणजे नो रिपीट. पण ती दिसू दे, पण अशी हॉरिझॉन्टल दिसू दे, छोटी छोटी बॅकग्राऊंड अशी ग्रेडियंट आहे, तर मग रिपीट एक्स. आणि थोडी वर्टिकल बॅकग्राऊंड असेल, समजा काहीतरी असं हॉरिझॉन्टल मोठी असेल, वर्टिकली आपल्याला करायची असेल रिपीट, तर मग रिपीट वाय. त्यानुसार इमेजनुसार आपल्याला ते ठरवायचं असतं की आपल्याला काय करायचं. आता इथे नो रिपीट लिहिले, मग एकच ही एक इमेज, ट्रीची इमेज आली, एकच दिसते. बॅकग्राऊंड पोझिशन. पोझिशन कशा असतात ते पण इम्पॉर्टंट आहे खूप. आता पोझिशन काय आहे? इथे काय लिहिलंय की इमेज कॉल केली, त्याला नो रिपीट लिहिलं. आणि इथे काय लिहिलंय की बॅकग्राऊंड पोझिशन. पोझिशन म्हणजे काय? हे बघा, हे हे पेज आहे आपलं पूर्ण. इथे दिसतंय हॅलो वर्ल्ड, इकडून स्टार्ट होतं, इथे पेज एंड होतं. ठीक आहे. आणि हे खाली पूर्ण एवढी हाईट आहे, एवढं असं मोठं पेज आहे. तर त्याच्या साईजेस कशा आहेत? तर साईज बघा, मी तुम्हाला माझ्या ॲरो आहे ना, त्याच्याकडे बघा. इकडे मी ॲरो दिसतोय ना, तो ॲरो जो आहे तो काय राईट टॉप आहे, म्हणजे राईट साइड आहे, पण टॉपला आहे. ठीक आहे. तर त्यांनी काय लिहिलंय? राईट टॉप, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा राईटला जाणार. म्हणजे इमेज लेफ्टला होती डिफॉल्ट, मागच्या आपण बघितली मागे. तर आता त्याने लिहिलं की राईट, नंतर लिहिलं टॉप म्हणजे वर. ठीक आहे. आता मी इथे लिहितो राईट बॉटम. आता ही बॉटमला, त्याला हाईट नाही ना, त्याच्यामुळे येत आहे. आपण त्याला ना मीन हाईट देऊया. आता बघा, मीन हाईट दिल्यामुळे म्हणजे एवढा एवढा कव्हर होतो एरिया, म्हणून. आता टॉपला होती तर काय होतं? राईट टॉप होतं तर वर होती. आता बॉटम लिहिलं तर इकडे बॉटमला आली. आता मी काय करतो की लेफ्ट बॉटम लिहितो. लेफ्ट बॉटम, लेफ्ट बॉटमला. आता मी लिहितो लेफ्ट टॉप. ठीक आहे. हे डिफॉल्ट आहे, म्हणजे लेफ्ट टॉप डिफॉल्ट आहे. आता मी लिहितो सेंटर टॉप. सेंटरला आली. सेंटर बॉटम, सेंटर बॉटमला आली. आणि सेंटर सेंटर पण एक असतं, सर्व सर्व सेंटर मध्ये आले. ही किती पोझिशन आहेत? 1 2 3 4 5 6, आणि ह्या 7 8, 8 पोझिशन आहेत जवळपास. ठीक आहे. त्या कोणत्या कोणत्या झाल्या? ही झाली लेफ्ट, लेफ्ट टॉप, हे झालं सेंटर टॉप, आणि इकडे आलं इकडे माझा एरोकडे बघा, इथे आलं टॉप राईट,
इथे आलं सेंटर राईट, इथे आलं सेंटर सेंटर, इकडे आलं सेंटर लेफ्ट, इकडे आलं लेफ्ट बॉटम, इकडे आलं सेंटर बॉटम, आणि इकडे आलं राईट बॉटम. ठीक आहे, ह्या पोझिशन मध्ये आपण सीएसएस ने कंट्रोल करू शकतो. आता अटॅचमेंट अटॅचमेंट बघूया आपण. आता काय हे हे बघितले, हे आपल्याला कळलं. हा, याच्यामध्ये एक अजून एक आपलं राहिलं आहे ना, एक मार्जिन राईट दिली आहे. जी इमेज आहे ना त्याला मार्जिन राईट दिली आहे. त्या बॉडीला मार्जिन राईट दिलं आहे की 200 पिक्सल, म्हणजे हा टेक्स्ट इथून इमेजच्या इथून इमेजवर गेला नाही पाहिजे, म्हणून त्यांनी मार्जिन राईट 200 दिले. जर तो आपण 0 करू तर तो टेक्स्ट त्याच्या इमेजवर गेला बघा, समजला. त्यामुळे त्यांनी 200 दिलं आहे. म्हणजे ते एक इमेज असल्यासारखं, तिथे एक इमेजवर काही यायला नको म्हणून त्यांनी तसं केलं. आता काय लिहिलंय ते, बॅकग्राऊंड पोझिशन बॅकग्राऊंड अटॅचमेंट फिक्स. म्हणजे अटॅचमेंट म्हणजे काय, बॅकग्राऊंडला जी पोझिशन काय आहे, बॅकग्राऊंड अटॅचमेंट काय आहे, म्हणजे ही अशी फिक्स केली तरी अशी फिक्सच राहते. इमेज तशीच राहते, टेक्स्ट हलतोय पण इमेज हलतोय का नाही हलत, त्याला बोलतात फिक्स पोझिशन अटॅचमेंट फिक्स. ठीक आहे. अजून एक अटॅचमेंट आहे, एक फिक्स आहे आणि एक स्क्रोल आहे. ही स्क्रोल, ठीक आहे, स्क्रोल होते. आता नेक्स्ट, आता शॉर्ट हँड म्हणजे काय ते सांगतो. आता आपण काय लिहिलं, बॅकग्राऊंड, इथे काय लिहिलं बघा, बॅकग्राऊंड कलर लिहिला, बॅकग्राऊंड इमेज लिहिली, बॅकग्राऊंड रिपीट बघितलं, बॅकग्राऊंड पोझिशन बघितलं, आणि बॅकग्राऊंड अटॅचमेंट पण बघितलं. तर किती बघितले, 1 2 3 4 आणि इथे 5, म्हणजे बॅकग्राऊंडच्या किती 5 प्रॉपर्टी आपण बघितल्या. आता शॉर्ट हँड म्हणजे काय की इथे ना फक्त बॅकग्राऊंड लिहायचं, कलर वलर काय लिहायचं नाही. मग पहिलं लिहिलं हॅश तर त्याला लगेच समजतं की पहिलं आहे ते कलर आहे, दुसरा इमेज आहे, URL इमेज आहे, तिसरं रिपीट आहे, नो रिपीट आहे, आणि चौथं पोझिशन आहे. कळलं. मग त्याचं ते हे होतं एकाच ह्याच्यात, त्याला बोलतात शॉर्ट हँड. म्हणजे असं लिहायची गरज नाही, सर्व लिहायची गरज नाही, एकाच ह्याच्यात सर्व लिहिलं एका लाईन मध्ये. ते एवढं लिहायला किती लागले, 1 2 3 4 4 लाईन, आणि हे फक्त एका लाईन मध्येच झालं हे सर्व. हे असं पण आपण लिहू शकतो. तर सीएसएस बॉर्डर. बॉर्डर म्हणजे काय, बॉर्डर आपल्याला माहित असेल की बॉर्डर असतात, तर ते सीएसएस ने आपण बॉर्डर कसं द्यायचं ते बघायचं. बॉर्डर स्टाईल आहेत, ह्या स्टाईल आहेत, डॉटेड, डॅश, सॉलिड, डिफॉल्ट सॉलिड असते. ठीक आहे, डबल, ग्रुप, रीच, इनसेट, आउटसेट, नन आणि हिडन. हे झाले, हे स्टाईल आहेत बॉर्डरच्या, ते आपण बघूया. हे बघा, हे सगळं त्यांनी दिलंय. बॉर्डर स्टाईल डॉटेड, डॅश, हे जेवढे आहेत बघा, त्यांनी काय केलं, पी डॉट डॉटेड म्हणून लिहिलंय, आणि इथे बॉर्डर स्टाईल लिहिलंय आणि डॉटेड लिहिलंय. तर डॉटेड बॉर्डर कशी दिसते, अशी दिसते. अशी बॉर्डर हवी असेल तर हे सीएसएस आहे, बॉर्डर स्टाईल डॉटेड, बस. अशी डॅश वाली हवी असेल तर लिहायचं बॉर्डर स्टाईल डॉट डॅश. सॉलिड पाहिजे तर सॉलिड लिहायचं. ठीक आहे. डबल, अशी डबल पाहिजे, अशी डबल पाहिजे तर लिहायचं डबल. ग्रुप म्हणजे हे अशी जर बॉर्डर हवी आहे तर ती ते लिहायचं. रीच म्हणून पाहिजे तर हे जशी बॉर्डर आहे तशी आपल्याला पाहिजे तर ते फक्त हे करायचं. नन म्हणजे काय, इथे बॉर्डरच, नो बॉर्डर. नन म्हणजे बॉर्डरच नको आम्हाला, तर नन. पुढे पुढे आपल्याला लिहावं लागतं, नको आम्हाला बॉर्डर. आणि हिडन बॉर्डर, हिडन म्हणजे काय की बॉर्डर आहे पण ती दिसत नाही. म्हणजे ते नन सारखंच आहे, पण ते हिडन म्हणजे तो स्पेस घेतो तो तेवढा, म्हणून तो नन आहे, हिडन आहे. जो हिडन पार्ट आहे तो, ह्याला कसं आहे की बॉर्डरच काढूनच टाकतं, ह्याला बॉर्डर काढत नाही, पण हिडन म्हणजे ते दाखवत नाही, आहे पण दाखवत नाही असं. नन म्हणजे नाही, बॉर्डरच नको. आता बॉर्डर मध्ये काय प्रकार आहेत ते बघा. बॉर्डरच्या विड्थ आहेत,
बॉर्डरला आपण विड्थ कंट्रोल करू शकतो. 5 पिक्सल मोठी अशी दिसते. मीडियम बॉर्डर विड्थ म्हणजे 2 पिक्सल, 1 पिक्सल थिकनेस आपण कंट्रोल करू शकतो. पाहिजे तेवढं आपण करू शकतो. 20-25 पिक्सल असं. समजा मी 20 पिक्सल लिहितो. 20 पिक्सल एवढी मोठी बॉर्डर आली. म्हणजे विड्थ आपण बॉर्डरची विड्थ आपण कंट्रोल करू शकतो. बॉर्डर विड्थ 15, ठीक आहे. बॉर्डर विड्थ थिक पिक्सलने आपण कंट्रोल करतो जास्त. स्पेसिफिक साईड विड्थ आपण असं पण करू शकतो की आता बॉर्डर जे आपण 4 असतात, बॉर्डर किती असतात? 4 असतात. एक टॉप, राईट, बॉटम, लेफ्ट. लक्षात ठेवायचं. टॉप, टॉप म्हणजे वरचं, राईट म्हणजे हे 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 इकडे दिसतंय माझा ॲरो बघा तिकडे, बॉटम म्हणजे खाली आणि लेफ्ट म्हणजे हे, ठीक आहे, ह्याच्या बाजूला. तर असे 4 असतात. आणि तर आपण 4 लिहू शकतो, हे असं लिहू शकतो असं. हे 25 जे दिसतंय ते टॉप आहे, 10 दिसतंय ते राईट आहे, 4 दिसतंय ते बॉटम आहे आणि 35 दिसतंय ते लेफ्ट आहे. ठीक आहे, हेच असतं. असे 4 डिरेक्टली लिहिले तर असंच असतं. टॉप, लक्ष हे हे लक्षातच ठेवायचं. मी बोलतो टॉप राईट बॉटम लेफ्ट, टॉप राईट बॉटम लेफ्ट. हे हे कुठे पण लक्ष, बॉर्डरला लक्षात ठेवायचं, पॅडिंगला लक्षात ठेवायचं, मार्जिनला लक्षात ठेवायचं, सर्व ठिकाणी हे लक्षात ठेवायचं. टॉप बॉटम राईट लेफ्ट. ठीक आहे. आता हे 4 मध्ये झाले. आता आपण अजून शॉर्टकट काय करायचा? बॉर्डर विड्थ. आता इथे काय लिहिले? 2च लिहिले. 2 म्हणजे काय? म्हणजे तुम्ही परत बोला मग हे काय, हे जे पहिलं आहे ना हे टॉप बॉटम, 5 पिक्सल आहे ते टॉप आणि बॉटम, आणि 20 आहे ते लेफ्ट आणि राईट. समजलं? 2 असेल तर टॉप बॉटम, पहिला जे असेल ते टॉप बॉटम, टॉपला पण तेवढी बॉटमला पण तेवढी. आणि 20 पिक्सल आहे ती लेफ्ट आणि राईट, लेफ्ट राईटला सेम, दोघांना सेम. पहिली हे बघा इथे ना, हे सम टेक्स्ट हा जो पहिला क्लास आहे आणि P1 ला दिलाय, P1 ला सम टेक्स्ट लिहिलाय, तर त्याला लेफ्ट आणि राईट सेम बॉर्डर आहे बघा, आणि टॉप आणि बॉटम सेम बॉर्डर आहे. आणि सेकंड मध्ये काय लिहिलंय की टॉप बॉटमला जास्त आहे आणि लेफ्टला 5 पिक्सल आहे. सेकंड मध्ये बघा की टॉपला जास्त आहे 20 आणि बॉटमला पण 20, आणि लेफ्टला 5 आणि इकडे पण 5. आणि थर्डला थोडीशी असंच आहे, म्हणजे की 25 टॉप आहे, 10 राईट, राईटला 10 पिक्सल आहे, 4 पिक्सल एकदम कमी आहे बॉटमला, लास्टला बघा इथे, आणि 35 पिक्सल लेफ्टला. समजलं? तर हे हे लक्षात ठेवायचं, हे नीट लक्षात ठेवायचं. टॉप बॉटम राईट लेफ्ट, आणि 2 असेल तर टॉप राईट, टॉप बॉटम लेफ्ट राईट. ठीक आहे. आता बॉर्डर कलर, कलर पण इथे तेच आहे. जे कलर आपण हे बघा, हे आपण 3-4 कलर आपण वापरू शकतो. किंवा हे ट्रान्सपरंट, ट्रान्सपरंट म्हणजे काय की दिसणारच, म्हणजे दिसणार नाही असं. तर बघा, रेड बॉर्डर कलर, रेड, ग्रीन, ब्ल्यू बॉर्डर कलर आपण देतो. बॉर्डर स्टाईल, बॉर्डर कलर, स्पेसिफिक साईड कलर, वेगवेगळ्या साईडला पण वेगवेगळे कलर देऊ शकतो. इथे पण बघा तसंच आहे, टॉप बॉटम राईट लेफ्ट. म्हणजे याच्यामध्ये पण 4 लिहिलं की समजूनच जायचं. 4 लिहिलं की टॉप बॉटम राईट लेफ्ट, रेड टॉपला, ग्रीन लेफ्ट राईटला, ब्ल्यू बॉटमला आणि येल्लो लेफ्टला. कलर दिले, त्याच्यानंतर हेक्स व्हॅल्यूने दिले. ठीक आहे, ते कलरने दिलेले, तिथे हेक्स व्हॅल्यूने दिले, इथे RGBने दिले, इथे HSL व्हॅल्यूने दिलेत. आता बॉर्डर साईड बघूया. हे बघा, असं पण आहे, वेगवेगळी स्टाईल पण वापरू शकतो. टॉपला डॉटेड दिली आहे आणि बॉटमला डॉटेड दिली आहे. लेफ्ट राईटला काय दिलंय? सॉलिड, म्हणजे सॉलिड दिलंय बॉर्डर. तर अशा वेगवेगळ्या स्टाईल पण आपण वापरू शकतो. हे बघा, हे पण हे आपण बोलले ना, हे 2 म्हणजे काय? टॉप बॉटम डॉटेड, सॉलिड, लेफ्ट राईट. आणि आता शॉर्ट हँड, जे आपण बॅकग्राऊंड मध्ये शॉर्ट हँड बघितले ना,
म्हणजे बॅकग्राऊंड कलर, बॅकग्राऊंड साईज असं बघितलेलं. तर आता तसं नाही करायचं. आता काय लिहायचं, फक्त बॉर्डर लिहायचं. ठीक आहे. बॉर्डर विड्थ विड्थ काय नाही लिहायचं. लिहायचं बॉर्डर, पहिलं लिहायचं 5 पिक्सल म्हणजे त्याची विड्थ. ठीक आहे. सॉलिड म्हणजे त्याची जी स्टाईल, बॉर्डर स्टाईल. ठीक आहे. आणि रेड म्हणजे कलर. म्हणजे हे बॉर्डर लिहिलं आणि हे 3 लिहिलं की बघा रेड आलं. आणि समजलं. हे शॉर्ट हँड म्हणजे सगळ्यांना कॉमन एकच द्यायची असेल तर हे असं आपण लिहितो. बॉर्डर लेफ्ट 6 सॉलिड. आणि पर्टिक्युलरला लिहायचं असेल, पर्टिक्युलर म्हणजे बॉर्डर लेफ्ट. हे बघू. आता आपण काय बघितलं, सर्वांनाच दिलं टॉप बॉटम राईट लेफ्टला दिले. आता काय दिले, बॉर्डर डॅश लेफ्ट म्हणजे बॉर्डर लेफ्ट, फक्त बॉर्डर लेफ्टलाच द्यायची म्हणून त्यालाच दिले 6 पिक्सल सॉलिड रेड. बॉर्डर बॉटम म्हणजे फक्त बॉटमलाच दिली, बॉर्डर बॉटम. बाकी करायचं कशालाच नको, स्पेसिफिक दिलं लिहिलं ना आपण बॉर्डर बॉटम, बाकीचं हेच नाही. म्हणजे मग तुम्ही बोलाल टॉपला का नाही, आपण लिहिलंय ना बॉर्डर बॉटम म्हणजे बॉर्डर बॉटम, त्यालाच अप्लाय होणार. आता राऊंडेड बॉर्डर, राऊंडेड म्हणजे काय की बॉर्डर देतो तर असे 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 स्ट्रेट असतात हे सगळे. ठीक आहे. असे. आता राऊंडेड म्हणजे काय, असं राऊंड आहे बघा इथे, असं राऊंड सारखं दिसतंय ना इथे माझ्या ॲरोकडे बघा, इथे राऊंड आहे. ठीक आहे. राऊंडेड बॉर्डर, राऊंडेस्ट म्हणजे बॉर्डर राऊंड आपण जरा हे करू शकतो. पहिल्याला काय दिलंय, बॉर्डर दिलाय 2 पिक्सल सॉलिड रेड, पॅडिंग 5 पिक्सल, पॅडिंग आतमध्ये पॅडिंग 5 पिक्सल आली, असं दिसतंय. सेकंड काय दिलंय की बॉर्डर रेडियस म्हणजे राऊंडेड जर करायचं असेल तर बॉर्डर रेडियस लिहितो आपण. ठीक आहे. बॉर्डर रेडियस 5 पिक्सल. 5 पिक्सल लिहिल्यानंतर मग हे असं 5 पिक्सल राऊंड कॉर्नर आलं. आणि ते इथे खाली वाढवलं 8 पिक्सल केलंय, आणि खाली किती केलंय अजून 12 पिक्सल केलं. 5 पिक्सलला थोडं एवढं दिसतंय, 8 पिक्सलला थोडं अजून कर्व दिसतंय, आणि राऊंडेस्ट म्हणजे एकदम अजून त्या 8 पेक्षा जास्त 12 केलाय म्हणून हे असं दिसतंय. समजलं. तर ते कंट्रोल आपला बॉर्डर रेडियसने करतो राऊंडेड बॉर्डरसाठी. असं काय असेल तर आपण राऊंडेड बॉर्डर वापरतो. ठीक आहे. आय थिंक मला वाटतं आज आपण इथे थांबूया, आणि आपण उद्या थोडंसं मग परत ते बॉक्स मॉडेल हॅक आणि मार्जिन पॅडिंग ह्या सर्व गोष्टी बघूया. ठीक आहे. चालेल, मग मी थांबतो आज.